श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि उद्या ही वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही संकष्टी चतुर्थी आल्यामुळे ह्या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे पहा, आपल्याला गणपती बाप्पांची पूजा अर्चा करायचीच आहे, त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, सर्वप्रथम पूजनीय मानणारे गणपती बाप्पा यांचं स्मरण करत आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. त्यांना पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. अथर्वशीर्षाचं पठण करणं शक्य नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन सुद्धा ते श्रवण करू शकता. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत देखील तुम्ही हा जो अभिषेक आहे तर तो पार पाडू शकता. आणि अभिषेकचं जे पाणी आहे तर ते पाणी आपल्या मुलांना प्यायला देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला मुलांच्या बुद्धीत तल्लख वाढ होण्यासाठी हे अभिषेकचं पाणी मुलांना पाजायचं आहे. तर असा हा एक उपायसुद्धा आपल्याला करता येणार आहे. तर त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना आवडणाऱ्या हिरव्या दुर्वा असतात तर त्या दुर्वा 21 जुडी आपल्याला त्यांना अर्पण करायची आहे. त्याचबरोबर त्यांना आवडणारे लाल जास्वंदीचे फूल अर्पण करायचे आहे. जास्वंदीचे फूल नाही मिळाले तर तुम्ही झेंडूचे फूल जरी अर्पण केले तरी चालेल. तर असं करून झाल्याच्या नंतर त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही मोदकाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. तर आपले जे गणपती बाप्पा आहेत तर ते अगदी आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत आहे. त्यामुळे गणपती बाप्पांची जी चतुर्थी तिथी आहे तर ती सर्वजण पकडत असतात. म्हणजे गणपती बाप्पा चतुर्थीचा उपवास हे बरेच जण करत असतात. हा उपवास करताना सकाळी पूजा अर्चा केल्याच्या नंतर संध्याकाळी चंद्राला अर्घ देऊनच हा उपवास सोडला जातो. आणि पहा, ही जी सेवा पूजा आपण जे करतो बरोबरच आपण जर घरामध्ये काही उपाय जर केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळेच आपल्याला एक तमालपत्राचा असा हा एक उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल. आपल्या जीवनामध्ये जे अडथळे निर्माण होतात, संकट येतात, अडचणी येतात त्यासुद्धा दूर होऊन जातील आणि आपल्या सर्व ज्या इच्छा त्या पूर्ण होण्यास मदत होईल. त्यामुळे आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, हा उपाय करण्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करून घ्यायची आहे. म्हणजे त्यांचे जे अभिषेक वगैरे आहे ते सर्व करून घ्यायचं आहे. आणि दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. फक्त दुपारच्या वेळी हा उपाय 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका. इतर वेळेस तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. तर पहा, आपण खूप सारी मेहनत कष्ट करतो परंतु आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. म्हणजे आपल्याला त्यानुसार मोबदला मिळत नाही आणि आपल्या इच्छा ह्या अपुऱ्या राहतात. तर यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. मुलांच्या शिक्षणाबद्दल काही तुमच्या इच्छा असतील, धनप्राप्तीसाठी काही इच्छा असतील किंवा मग तुमच्या ज्या काही इच्छा असतील, पहा माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा ह्या असतातच. त्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्या ज्या नशीब आहे ते साथ देण्यासाठी आपण जे काही कष्ट मेहनत करतो त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी हे छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे असतात. तर पहा, आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि ते तमालपत्र घेतल्यानंतर ते कुठेही तुटले फुटलेले घेऊ नका. व्यवस्थित तमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि ते तमालपत्रावरती आपल्याला लाल पेनाच्या शाईने आपली जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला त्याच्यावरती लिहायची आहे. मग यामध्ये तुमची इच्छा कोणतीही असू द्या, धनप्राप्ती संबंधित असू द्या तर तुम्ही त्यावरती धनप्राप्ती लिहायचं आहे. नोकरी संबंधित असू द्या तर नोकरी लिहायचं आहे. लग्न संबंधित असू द्या तर लग्न लिहायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे शॉर्टकटमध्ये आपल्याला आपल्या इच्छा त्यावरती लिहायची आहे. आणि ही इच्छा लिहिल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पांपाशी
तर पहा, ही जी गणपती बाप्पांबरोबर समोर आपल्याला हे पान घेऊन बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. अथर्व शीर्षाचं पठण झाल्याच्या नंतर आपल्याला गणपती संकटनाशक स्तोत्र म्हणायचं आहे. ते झाल्याच्या नंतर आपल्याला एक माळ ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे सर्व केल्याच्या नंतर आपल्याला ते पान आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते गणपती बाप्पासमोर जो दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यासमोर ते पान आपल्याला आपली इच्छा व्यक्त करत तिथे हे जाळायचं आहे. आता बघा, तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळे इच्छा तुमच्या असू शकतात. म्हणजे तुमच्या 2 इच्छा असू शकतात. एक नोकरी संदर्भित असू शकते, एक धनप्राप्ती संबंधित असू शकते. तर मग तुम्हाला अशा वेळेस 2 पानं घ्यायची आहेत. तुमच्या ज्या इच्छा असतात त्या इच्छा त्यावरती लिहायच्या आणि अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे हे पान आपल्याला गणपती बाप्पांच्या दिव्यासमोर तिथे समोर जाळायचं आहे आणि आपल्या इच्छा व्यक्त करायच्या आहे. किंवा मग वेगवेगळे सदस्य आहात आणि वेगवेगळ्या इच्छा आहात तर वेगवेगळे पानं घ्यायचे आहेत आणि वेगवेगळ्या पानावर वेगवेगळे नावं लिहायचे आहेत आणि त्यानुसारच आपल्या इच्छा व्यक्त करत हे पान जाळायचं आहे. या सर्व सेवा त्यावरती आपल्याला करायच्या आहेत. अथर्व शीर्षाचं पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करून ती सेवा आपल्याला पार पाडायची आहे. गणपती संकटनाशक स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांचा एक माळ जप आपल्याला करायचा आहे. मंत्र म्हणायचा आहे. ओम विघ्नेश्वराय नमः असं म्हणत सुद्धा तुम्ही हे जे पान आहे ते तिथे जाळू शकता किंवा मग तुम्ही ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. तर अशा प्रकारे हे आपल्याला हा साधासुद्धा एक उपाय करायचा. तर चला, हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे आणि आपल्या इच्छापूर्ती होण्यासाठी हा उपाय केला जातो. तर चला, इथेच करते व्हिडिओचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.